हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला क्वाड्रिलेटर्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 5.4 सोडवू. The first question is in a quadrilateral IJKL, side IJ is parallel to side KL. Measure of angle I is equal to 108 degree, angle K is equal to 53 degree. Then find the measures of angle J and angle L. So for this quadrilateral, it is given that IJ is parallel to KL. That means only one pair of sides is parallel to each other. That means it must be a trapezium. So we'll draw the diagram accordingly, and we want in a diagram the parallel sides IJ and KL. So we'll start with here angle I, J, K and L. So that IJ must be parallel to KL. आता हा क्वाड्रिलेटरल IJKL आहे, याच्यामध्ये अँगल I जो मेजर आहे, अँगल I चं जे मेजर आहे ते दिलेलं आहे 108 डिग्री, अँगल K दिलेला आहे 53 डिग्री, आणि त्याच्यावरून उरलेले जे दोन अँगल्स आहेत त्यांचं मेजर काढायचं आहे. Now we'll start with the type of a quadrilateral it has, that is IJKL is a trapezium. कारण याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाला असं दिले की एकच पेअर जे आहे अपोजिट साइडची ती पॅरलल म्हणजे तो ट्रॅपेझियम दिसला पाहिजे. मग ती पॅरलल साइडची पेअर कोणती तेही लिहू खाली. इट इज साइड और सेगमेंट IJ is parallel to segment KL. आता असं जर असेल तर अँगल I आणि अँगल L हे एकमेकांचे इंटिरियर अँगल्स झाले, and we know that if two sides are parallel then the interior angles are supplementary. म्हणजेच angle I plus angle L, the measure must be 180 degree. The reason is these are interior angles. याच्यामध्ये किमती ठेवूया. अँगल I दिलेला आहे 108 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल L ते काढायचं आपल्याला, ते तसंच ठेवूया, that is equal to 180 degree. So we have to find measure of angle L. So we transfer 108 degree to the right hand side, it would be minus 108 degree. That is angle L is equal to 72 degree. So this is the answer of the first question. Measure of angle L is 72 degree. आता दुसरा जो अँगल आहे त्याचं पण मेजर आपल्याला काढायचा आहे. तर तो जो अँगल आहे J, तो अँगल K चा इंटिरियर अँगल आहे. सो अगेन अँगल J प्लस अँगल K इज इक्वल टू 180 डिग्री, कारण ते सुद्धा एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये इथेही रिझन असणार, these two angles are interior angles. मग अँगल J आपल्याला काढायचं ते तसेच ठेवूया, प्लस अँगल K चे मेजर दिलेलं आहे 53 डिग्री, that is equal to 180 degree. So angle J is equal to 180 degree plus 53 जर त्या बाजूला घेतलं तर minus 53 होतील. So angle J is equal to 180 minus 153, that is 127 degree. So this is the measure of angle J. Next question is in quadrilateral ABCD, side BC is parallel to side AD. AB is congruent to DC. If angle A is equal to 72 degree, then find the measures of angle B and D. आता पुन्हा एकदा हा क्वाड्रिलॅटरल एक दिलाय ज्याच्यामध्ये एकच पेअर जी आहे साइड्सची ती पॅरलल आहे, म्हणजे तो ट्रॅपेझियम असला पाहिजे. आता हा एक ट्रॅपेझियम आपण काढूया, आणि आता नावं याची घेताना अशी घ्यायला पाहिजेत आपल्याला की BC आणि AD पॅरलल आहे पाहिजे. मग इथून सुरुवात करूया आपण A, B, C आणि D, म्हणजे मग BC आणि AD हे पॅरलल होतील. शिवाय अँगल A जो आहे तो 72 डिग्री होईल, म्हणजे हा जो अँगल आहे 72 डिग्री आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे हा 72 डिग्री अँगल वाटतोय, ॲक्युरेट अँगल आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने नावं घ्यावी लागतील. इतर कुठल्याही पद्धतीने जर नावं घेतली तर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे BC आणि AD पॅरलल पाहिजेत आणि अँगल A ॲक्युरेट अँगल पाहिजे, ती ह्याच क्रमाने नावं घेतली तर होईल. त्यामुळे या पद्धतीने आपण नावं घेऊया. आता याच्यामध्ये आणखी असं दिले की जी नॉन पॅरलल साइड आहे AB आणि CD ती एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. याच्यावरून आपल्याला अँगल B चं मेजर काढायचं आणि अँगल D चं मेजर काढायचं. आता सुरुवात आपण करूया त्या क्वाड्रिलॅटरलच्या प्रकारापासून. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. तो जर ट्रॅपेझियम असेल तर BC आणि AD ह्या दोन सेगमेंट्स किंवा साइड्स पॅरलल आहेत. सो सेगमेंट BC is parallel to segment AD.
मग त्याच्यामुळे अँगल ए आणि बी एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत, सो दे मस्ट बी सप्लिमेंटरी. दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. आणि इथं ऑब्वियस रिझन असेल बिकॉज दीज आर इंटिरियर अँगल्स. आता अँगल ए 72 डिग्री दिलाय, तो इथे रिप्लेस करूया, प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 72 जर आपण राईट हँड साइडला घेतले तर मायनस 72 डिग्री होईल. 180 minus 72 degree, it will be 108 degree. So this is the measure of angle B. Okay, आता हा मेजर ऑफ अँगल बी आपल्याला मिळालं 108 डिग्री. आता अँगल डी चं मेजर आपल्याला काढायचं. हा अँगल डी जर आपल्याला काढायचा असेल तर इथं ह्या ज्या दोन कॉन्ग्रुएंट साइड दिलेत ए बी आणि सी डी, याचा उपयोग आपल्याला करायचा. म्हणजे जर आपण असं दाखवू शकलो की अँगल ए आणि अँगल डी कॉन्ग्रुएंट आहेत, तर अँगल ए चं मेजर आहेच आपल्याकडे, तेच डी चं असणार. फक्त आपल्याला एवढंच प्रूव्ह करायचं की अँगल ए आणि अँगल डी हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स. आता याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन आपल्याला अशी करायची आहे. वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट बी टू साइड ए डी, म्हणजे हा 90 डिग्री मिळेल. त्याच पद्धतीने पॉइंट सी मधून सुद्धा एक परपेंडिक्युलर काढायचा आपल्याला, म्हणजे हा सुद्धा 90 डिग्री मिळेल. ह्याला आपण नाव देऊया, समजा याला आपण नाव दिलं पॉइंट एम आणि याला नाव दिलं एन. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केल्यामुळे हे दोन ट्रायंगल्स आपल्याला मिळतात. दॅट इज इन ट्रायंगल AMB अँड ट्रायंगल DNC हे दोन कॉन्ग्रुएंट आपण दाखवू शकलो तर आपल्याला A इज इक्वल टू डी, म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवता येईल आणि मग अँगल डी चं मेजर आपण काढू शकतो. आता ह्या दोन राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये AB इज कॉन्ग्रुएंट टू CD हे दिलेलंच आहे. तो पहिला एलिमेंट आपण घेऊया. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD as it is given. Then we have BM आणि CN ह्या दोन्ही दोन पॅरलल लाईन्स मधले लेन्थ आहेत किंवा हाईट्स आहेत. कारण BM म्हणजेच काय, B मधून AD वर काढलेलं परपेंडिक्युलर. CN म्हणजेच काय, पॉइंट C मधून AD वर काढलेलं परपेंडिक्युलर. आणि BC आणि ED ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि दोन पॅरलल लाईन्स मधले अंतर हे नेहमी सेम राहतं. त्यामुळे BM आणि CN हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो सेगमेंट BM must be congruent to segment CN आणि याचं कारण असेल because distance between two parallel lines. Distance between two parallel lines. म्हणजेच आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होणार आहेत. दॅट इज ट्रायंगल AMB is congruent to triangle DNC by hypotenuse side test. हायपोटेन्यूज साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील, कारण याच्यामध्ये AB आणि CD ह्या दोन ट्रायंगल्सच्या हायपोटेन्यूज आहेत आणि त्याच्यासोबत एक साइड कॉन्ग्रुएंट आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स हायपोटेन्यूज साइड टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होतील. जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्यामधले करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल MAB हा जर आपण अँगल घेतला तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता, तर NDC. The reason is corresponding angles of congruent triangles. मग यालाच आपण एक अक्षर नाव असं देऊ शकतो. अँगल MAB म्हणजेच अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल NDC म्हणजेच अँगल D. म्हणजेच अँगल A आणि D हे कॉन्ग्रुएंट आहे. मग अँगल A चं मेजर आहेच आपल्याकडे 72 डिग्री. दॅट इज इक्वल टू अँगल D. म्हणजेच मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 72 डिग्री. तर या पद्धतीने आपण दुसरा जो अँगल आहे D त्याचं मेजर काढू शकतो. Okay, now the next question is in quadrilateral ABCD, BC is less than AD, side BC is parallel to side AD, and if side BA is congruent to side CD, then prove that angle ABC is congruent to angle DCB. याच्यामध्ये अँगल ABC हा जो अँगल आहे तो DCBशी म्हणजे हा अँगल हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता याच्यासाठी या आधीच्या प्रश्नामध्ये जे आपण प्रूव्ह केलं की अँगल A आणि अँगल D हे कॉन्ग्रुएंट आहेत, त्याचा उपयोग इथे आपल्याला करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपण असे लिहूया की हा क्वाड्रिलॅटरल कुठल्या प्रकारचा आहे, तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ
ट्रॅपेझियम. तो ट्रॅपेझियम असल्यामुळं जशी मगाशी आपण इथं कन्स्ट्रक्शन केली अँगल ए आणि डी कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी, बी मधून परपेंडिक्युलर काढला, सी मधून परपेंडिक्युलर काढला, आणि त्याच्यानुसार हे जे आपण प्रूव्ह केले की अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, त्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा. आता पुन्हा एकदा हा जो भाग आहे कन्स्ट्रक्शन करून हा जो भाग आपल्याला तिथे रिपीट करावा लागेल. हे आता एकदा आपण प्रूव्ह केले, पुन्हा लिहायला नको, आपण इथे डायरेक्टली आता असं लिहूया, देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. तुम्ही मात्र हे लिहिताना परीक्षेमध्ये किंवा हे उदाहरण सोडवताना तो भाग पूर्ण करा सगळा. त्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्या अगोदर तुम्ही हा मागचा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण करा. तर त्याच्या पुढे आपण हे प्रूव्ह कसं करायचं बघू. आता ह्याच्यामध्ये साइड बीसी इज पॅरलल टू साइड एडी आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. ते पहिल्यांदा लिहूया. साइड बीसी इज पॅरलल टू साइड एडी ॲज इट इज गिवन. सो साइड बीसी इज पॅरलल टू साइड एडी म्हणजेच हे जे दोन अँगल्स आहेत ए आणि बी ते एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत. सो इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, दॅट मीन्स अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. In the same way there is another pair of interior angles C and D. ते सुद्धा एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत, त्यामुळे ते सुद्धा सप्लिमेंटरी असणार आहेत. That is angle C plus angle D is equal to 180 degree. This is equation number 3. Now from these two and 3, so from equation number 2 and 3, what can we conclude? The right hand sides are equal, so the left hand sides must be. That is, the left hand side of equation 2 is angle A plus angle B is equal to the left hand side of equation 3 is angle C plus angle D. आता ह्याच्यामध्ये इक्वेशन 1 आपल्याला घ्यावं लागेल की इक्वेशन 1 मध्ये आपण काय प्रूव्ह केले, अँगल A इज इक्वल टू अँगल B. मग ह्या इक्वेशन मध्ये इथे अँगल A आहे, इथे अँगल B आहे आणि ते इक्वल आहेत, म्हणजे ते एकमेकाला निघून जातील. कारण ह्यातला एक अँगल दुसऱ्या बाजूला पाठवला तर तो मायनस होईल. म्हणजेच इथं काय मिळालं आपल्याला, लेफ्ट हँड साइडला मिळाला अँगल B इज इक्वल टू अँगल C. आता अँगल बी म्हणजेच काय, याला जर तीन अक्षर नाव आपण दिलं तर तो होतो अँगल ABC इज इक्वल टू अँगल C म्हणजेच त्याचं तीन अक्षर नाव होईल अँगल BC. दॅट इज यू वॉन्टेड टू प्रूव्ह. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. तर अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो.